समोर असू दे. ठीक आहे. थँक्यू सर. इंटरव्ह्यू चालू आहे. आढावा बैठकीच्या निमित्ताने आज लातूर या ठिकाणी आलो असताना आपल्या साऱ्या पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष प्रलते चाकणकर, विधिमंडळामध्ये या सगळ्या परिसराचं नेतृत्व करणारे माझे ज्येष्ठ सहकारी आमदार विक्रमजी काळे, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, अल्पसंख्याक जनसेनेचे अध्यक्ष नायगुडीजी, जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष शेख, शहराचे अध्यक्ष मकरंद सावे, सर्वच माझे मताधिकारी सहकारी, आपण पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आढावा बैठकीच्या निमित्ताने आज लातूरला आलो असताना आपल्याशी संवाद करावा, इत्तेगुज करावा या हेतूने आपल्याला निमंत्रित केलं. आपण सारेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपलं सर्वांचंच मी सुरुवातीला मनापासून आभार मानतो. भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच एक निर्णय दिला. देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याच्या नंतर एक स्वायत्त संस्था भारतीय निवडणूक आयोग या देशामध्ये स्थापन झाला. देशाच्या इतिहासात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या वतीमध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही मान्य केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवरती तीन तारखेला आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये आमची याचिका आम्ही निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली होती. त्याही बाबतीमध्ये वेगवेगळी मतप्रवाह वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले, परंतु निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि आम्ही घेतलेले निर्णय याची कायदेशीर वैधानिक तपासणी करत दादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा पैसा अधिकृत निर्वाळा त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि पक्षचिन्ह जे घड्याळाचं आमचं पक्षचिन्ह आहे ते वापरण्यास सुद्धा आम्हाला मुभा त्या ठिकाणी दिली. नुकत्याच गेल्या आठवड्यामध्ये 15 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा त्यांच्याकडे एक याचिका दाखल केली होती. जयंत पाटील आणि आव्हाड यांनी आमचे मंत्री आणि आमदार यांना अपात्र करावं या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या दालनात त्यांच्याकडे सुनावणी झाली. माझी स्वतःची पण उलट तपासणी जवळपास 8 तास झाली आणि जवळपास 120 प्रश्न मलाही विचारले गेले होते. त्या साऱ्याची कायदेशीर छाननी करत आणि विशेष करून पक्षांतर्गत अर्थ कायदा 10 शेड्यूल या साऱ्याच्या वतीमध्ये उपस्थित केलेले सर्व प्रश्नचिन्ह आम्ही घेतलेली भूमिका ही याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली, परंतु काल उच्च न्यायालयामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही आव्हान दिलं आणि त्या आव्हानानुसार आज विधानसभाचे जे 10 आमदारांच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली होती त्यांना सुद्धा आमदार हायकोर्टाने नोटिसेस त्या ठिकाणी बजावलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आली. ती आमच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये स्थगिती बाबतीमध्ये त्याही संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय किंवा आम्हाला पक्षचिन्ह वापरण्यासाठी दिलेली मुभा पक्ष अधिकृत आहे या संदर्भातला दिलेला निर्णय या संदर्भात कुठलीही स्थगिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्या ठिकाणी दिली नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवरती आगामी लोकसभा निवडणुका नंतर पक्षीय संघटनेचा आढावा घ्यावा.
आमची जिल्ह्याची संघटना आहे, जिल्हा पेरेंटची. शहर आहे सुद्धा लातूर महानगरपालिका असल्यामुळे शहर आहे. ग्रामीण भागामध्ये 10 तालुके आहेत. 10 तालुक्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे आमचे महिला, युवक, अल्पसंख्याक असे वेगवेगळे सेल आहेत. त्यांच्या नियुक्ती, तालुका स्तरावरती नियुक्ती, बूथ लेवलवरची एकंदरीत काम या साऱ्याचाच आढावा त्या ठिकाणी घेतला. आणि याही तालुक्यामध्ये एकंदरीत राजकीय स्थितीचा अंदाज घेतल्याच्या नंतर एकीकडे जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये कार्यरत होती त्यातल्या बहुतांश सहकाऱ्यांनी दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि या जिल्ह्यामधल्या सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहमती दाखवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील. राज्यामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे. ते सामोरं जात असताना 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आज इथे आहे, नंतर परभणीला सुद्धा आढावा मीटिंग आहे. सामाजिक न्याय सेलचा आमचा राज्यभराचा सुद्धा मेळावा उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने संघटनेच्या कामाला आम्ही एकंदरीत बळकटी देत आहोत. आपल्या मार्फत या तालुक्यातील जनतेला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजावं, मराठवाड्यामध्ये सुद्धा पक्षाच्या संघटनेच्या सर्व सहकार्याला माहिती व्हावी यासाठीच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. मी आपल्याशी संवाद केलेला आहे. आपल्याला काही मोठेपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही आलेला आहात. आता तुमची महायुती आहे, महायुतीचा काही फॉर्म्युला ठरला का? 32-12-4 अशा चर्चा आहे. 12 जागावर समाधानी आहात तुम्ही? 32-12-4 ह्या कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवलेल्या अफवा आहे. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत या ठिकाणी सांगतो की या संदर्भातली आमची प्राथमिक चर्चा सुद्धा झालेली नाही. या आठवड्यामध्ये प्राथमिक चर्चा होईल. मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष या संदर्भातला अंतिम निर्णय अमित शाह यांच्या स्तरावरती दिलेला आहे. किती जागेवर क्लेम केला नाही, आम्ही अजून चर्चाच केलेली नाही. आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला एक उद्दिष्ट आम्ही ठरवलं की 45+. अशा वेळेला एक लोकसभा जागांचा आम्ही आढावा घेऊ. तिथे कुणा 3 घटक पक्ष आहेत प्रमुख, अधिक 9 आमचे इतर घटक पक्ष आहेत. या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही त्या ठिकाणी दावा करू. तुमचा काय आकडा असेल? नाही, अजून आम्ही त्या संदर्भामध्ये आमचा कोण ग्रुप बसलेला नाही. ज्या वेळेला तिन्ही पक्षाचं बसायचं नक्की होईल त्याच दिवशी आम्ही आमची प्रमुख सहकार्यांची बैठक घेऊ आणि सर्वसाधारणपणाने कुठल्या जागा लढवण्याच्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये चर्चा करायची त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. जसं शिंदे गटाचा आहे किंवा आम्ही 18 जागेवर निवडून आलो, तो 18 जागेवरती आमचा क्लेम आहे, तसा काही क्लेम आपण प्राथमिक दिलेला आहे का? 18 जागेवरती निवडून आले ते त्यांचा क्लेम, ते काय सांगतात त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणे योग्य राहणार नाही. कारण त्यानंतरही वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. परंतु शेवटी त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांची त्याला किती जागा लढवायच्या आहेत, कोणत्या जागा लढवायच्या आहेत हे ते त्या ठिकाणी दावा करू शकतात. आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलू, पण ते सामंजस्याने 100% होईल एवढा मला विश्वास आहे. दादांनी 2 ऑगस्टला शपथविधी झाला दादाचा. 3 जुलै 3 जुलैला. आणि त्या अनुषंगाने सत्तेत समाविष्ट झाल्यावर जे काय तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर जे काय बॉडी असतात पक्ष लेवलच्या किंवा त्यांच्या सत्तेतल्या, त्या बाबतीत लातूर जिल्ह्यात कुठल्याही म्हणजे ह्याच्यावर बॉडीवर पक्षाचे दिसून येत नाही कार्यकर्ते. कुठल्या कमिट्या? संजय गांधी असेल, शासकीय समितीच्या संदर्भामध्ये आमची एक समान समिती आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखरजी बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, सुजन मुनगंटीवार, आशिष शेलार, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि राहुल शेवाळे आहेत. म्हणजे चर्चा झाली. त्या पद्धतीने जिल्हा नियोजन समितीवरती नियुक्त्या झाल्या. मला असं वाटतं लातूरमध्ये सुद्धा नियुक्त्या कदाचित झाल्या असतात. इतर नियुक्त्या झाल्या त्याच्यामध्ये संजय गांधी समन्वय समिती आम्ही सत्तेमध्ये जायच्या अगोदर झालेलं होतं. त्याच्यामुळे एक फॉर्म्युला आम्ही नक्की केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही अगोदर काय नियुक्त झाल्यात ना, आम्ही सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी नियुक्त्या जरूर झाल्या. जशा जिल्हा नियोजन समितीच्या झाल्या तशा त्याही झाल्या. कारण
आमचा सत्तेतला सहभाग हा त्यावेळेला नव्हताच. स्वाभाविकपणाने सत्तेवरती 2 घटक पक्ष होते, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. त्यांनी निवडणुका केल्या. आमच्या निवडणुकीचं तत्व ठरलेलं आहे, सूत्र ठरलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये त्या नियुक्त्या केल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार, अजितदादा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पहिली झालेली आहे. आता पवार कुटुंबियामधले युगेंद्र पवार हे सुद्धा आणखी एक या फुटीनंतर शरद पवारांच्या दिमतीला मदतीला आलेले आहेत. काल ते बारामतीमध्ये त्यांच्या कार्यालयात गेले आणि ते सुद्धा आता जाहीर प्रवेश करून पक्ष प्रचारात उतरणार असल्याचं आहे. अजितदादा खरंच म्हणजे कुटुंबामध्ये एकटे पडलेले आहेत असं वाटतं का आपल्याला? एक तर त्या संदर्भात मी काय फारसं बोलणं उचित होणार नाही, परंतु युगेंद्र पवारांनी काल कार्यालयाला भेट देणं म्हणजे फार काहीतरी मोठं घडलं असं मानण्याचं काही कारण नाही. इतके वर्ष ते कुठे सक्रिय पाहायला मिळाले नाही आणि त्याच्यामुळे एकाकी असणं किंवा नसणं कुटुंबामध्ये हा भाग वेगळा आहे, तो कौटुंबिक भाग आहे. त्यामुळे मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण बारामतीकर कुटुंब म्हणून अजितदादांना गटावरती स्वीकारणार आहेतच. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला स्वीकारलेला आहे त्याचा निकाल अतिशय स्वच्छपणाने मोठ्या फरकाने पाहायला मिळेल. सुनेत्राताई आहेत उमेदवार. एक असं आहे की संबंध कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सुनेत्राबाईंनी लोकसभेची निवडणूक लढवावी. किंवा बारामती विधानसभा पुरता सीमित नव्हे तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तशापैकी इच्छा कार्यकर्त्यांनी प्रदर्शित केलेली आहे. पण जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर आम्ही सगळेजण बसून निर्णय करू. पवारसाहेब प्रचाराला निघालेत. काल वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये होते, सगळीकडे ते सभा घेणार आहेत. कसं बघता तुम्ही? असं आहे की आदरणीय पवारसाहेब गेले 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे पवारसाहेब नेहमीच निवडणुकीच्या दृष्टीतून गेले दीर्घकाळ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आले. यावेळेला ते प्रचार करणारे शेवटी तो त्यांचा निर्व्यातपणाने हक्क आहे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रचाराला बाहेर पडूच. आम्हाला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या प्रचाराला आम्ही ज्यावेळेला बाहेर पडू त्यावेळेला आम्ही फार मोठं यश महाराष्ट्रामध्ये संपादित करू. 80ची पुनरावृत्ती करू म्हणतात पवार समर्थक, शरद पवार समर्थक सगळे. एक खरं आहे की मी मगाशीच म्हटलं की साहेबांच्या वक्तव्यावरती मी काय त्यांनी जे काय मनोगत व्यक्त केलं त्याच्यावरती काही बोलणार नाही. आणि 80ला खरं आहे की ज्याला बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला मी एक तरुण कार्यकर्ता होतो आणि मला आठवते की अंतुले साहेब रायगड जिल्ह्याचे असल्यामुळे माझा त्यांचा खूप माझे वडीलही त्यावेळेला सभापती होते. त्यामुळे राज्यातील 50 आमदार हे अंतुले साहेब म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा निर्णय पण त्याच कालखंडात झाला, यशवंतराव चव्हाण साहेबांचा. त्यानंतर सांगतात ती वस्तूची जी साहेब सांगतात ती खरी आहे. यावेळेला मात्र मी एवढं नक्की सांगेन, इतिहास बदलण्याची ताकद असलेला नेता त्याचं नाव अजित पवार. आता अजित पर्व आहे. यावेळेला ज्या आमदारांनी दादांची साथ दिली ते आमदार तर 100% निवडून येतीलच, पण जेवढ्या जागा लढवू त्या जागेवरती सुद्धा आमचा स्ट्रायकिंग रेट मोठा राहील असं प्रदेशाध्यक्ष म्हणून विश्वास व्यक्त करतो. प्रिटी कॉन्फिडंट ऑफ दॅट. आता आम्ही महाराष्ट्रात गेले 25 वर्ष म्हणजे मी राज्यमंत्री झाल्यापासून फिरत आलो, त्याच्या आधी फिरलेलो आहे 84 पासून. त्यामुळे एकंदरीत जनतेचा मनातला कौल काय तो वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या मध्ये आपण ज्यावेळेला दौऱ्यावरती जातो त्यावेळेला अनुभवायला मिळत असतो. आपल्याला निवडणुकीमध्येच ते पाहायला मिळेल. कोणा राजकीय पक्षाच्या सोबत गेलं म्हणजे ताकद कमी होते असं मानण्याचं काही कारण नाही. शेवटी निवडणुका हाच त्याच्यातलं ताकद आहे की नाही, जनमताने घेतलेल्या निर्णयाला समर्थन केलं आहे की नाही. आणि निवडणुका एकच पॅरामीटर आहे. म्हणजे सभांना गर्दी प्रचंड होते पण आम्हाला जाण आहे आणि भानही आहे की अजून निवडणुका व्हायच्या आहेत. पण एक नक्की सांगेन, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षचिन्हावरती लढवल्या जात नाही, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्याला स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष क्रमांक 1ला, 2 नंबरला दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभूतपूर्व यश मिळवलं, 3 नंबरला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला शिवसेनेला यश मिळालं, मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला यश मिळालं, मग काँग्रेसला मिळालं आणि मग आमच्यातला राहिलेत त्यांना मिळालं. त्यामुळे आमच्या घेतलेल्या निर्णयाचं पाठबळ लोकांचं किती आहे त्याची लिटमस टेस्ट जस्ट ट्रेलर तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. पण तरी आता लोकसभा आहे, बघूया. दादा भारी पडतील का पवार साहेबांमध्ये? मी कोणाला भारी पडतील हे म्हणत नाही, तेवढंच वाक्य तुम्ही दाखवा.
लोक पवार साहेबांकडे बघून जुळलेले आहेत आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये, आणि आता दादा वेगळे आहेत पवार साहेबांकडे. एक असं आहे लोकांची मनस्थिती काय आहे? की मी तेच आपल्याला वारंवार मगापासून सांगतोय की लोक कोणाशी जोडलेली गेली 25 वर्षामध्ये आहेत, हे आता निर्णायकरित्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभवाला 100% मिळेल. सर, आता तुम्ही आढावा बैठक घेतली, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लातूर जिल्ह्यामध्ये तुमचे 2 आमदार आहेत, तर त्या दोन्ही मतदारसंघामध्ये काय स्थिती वाटते तुम्हाला? त्या दोन्ही जागा निवडून येऊ शकतील का भविष्यामध्ये? एक तर आज बाबासाहेब नाहीत, कारण बाबासाहेब परवा मला मुंबईमध्ये भेटले होते. आमची दर मंगळवारी आमदारांची बैठक असते. त्यांची आज डॉक्टरांच्याकडची अपॉइंटमेंट असल्यामुळे ते या ठिकाणी आहेत. दोन्ही आमदार दोन्ही जागेवरती आम्ही 100% यश मागच्या वेळेपेक्षा जास्ती फरकाने मिळू. शहरामध्ये मागे राष्ट्रवादीचं बळ होतं, परंतु नंतर महानगरपालिकेत देखील 0 पर्यंत यावं लागलं त्यांना. आता तरी विचारायचा एक असं आहे की प्रत्येक निवडणुकांच्या मध्ये समीकरण एक वेगवेगळं राहतं. मागची महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं. विलासरावांचं या मतदारसंघातलं प्राबल्य वर्षानुवर्षाचं आहे, आणि मी पण विलासरावांचं एक सहकार्य म्हणून मलाही त्यांची फार मोठी राजकीय ताकद मला नेहमीच त्या ठिकाणी मिळाली. मागची महानगरपालिकेची निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस याच्यामध्येच जास्ती झाली, तर आम्ही थोडेसे मागे राहिलो. पण यावेळेला आता आम्ही पूर्ण तयारी महापालिकेची करतो, आम्हाला चांगलं यश मिळेल. बरं, अशोक चव्हाण साहेब असं वाढू दिली ना, असं नाही म्हटलं. 2 आमदार असून वाढलीच नाही ना नाही आतापर्यंत. असं नाही माझं वाक्य. नाही, असं माझं वाक्य नाही. माझं वाक्य मला दाखवा आणि मी त्याचं लगेच उत्तर देईन. रस्ते वाढू दिले मी असं म्हटलं 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणावरती खोलवर केली, असं माझं वाक्य आहे. कॉन्टेक्स्ट त्याचा तुम्ही कॉन्टेक्स्ट समजून घ्या. तुम्ही काय करणार, असं चिरफाड केल्यामुळं ते पाठच्या रथ बाजूला आणि मग पुढचं येतं. माझा वाक्य संदर्भ जो होता तो हा होता की 2004ला 71 जागा आमच्या निवडून आल्या, आणि ज्या वेळेला नेहमी आघाडी किंवा युती होत असते त्यावेळेला एक अलिखित असं सूत्र असतं की ज्याच्या जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री. त्याच्या आधारित माझं ते वाक्य आहे, आणि त्या वाक्यावर मी ठाम आहे, आताही ठाम आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहेच. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, मी त्या सरकारमध्ये मंत्री होतो, त्यावेळेला सुद्धा आम्ही आरक्षण दिलं, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. ते टिकलं, ते खारिज करत असताना मागासवर्ग आयोगाची जी शिफारस होती ती पूर्णपणाने रद्दबातल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवली, आणि त्यांच्या निकालपत्रामध्ये काही विशिष्ट बाबी त्यांनी नमूद केल्या होत्या. यावेळेला मात्र महायुतीच्या सरकारने, एकनाथरावच्या नेतृत्वात देवेंद्रजी आहेत, अजित आहेत, या सरकारने कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं. त्याच्यामुळे विलंब झाला. पण विलंब होत असताना मागासवर्ग आयोगही नेमला गेला. मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रातून सगळी माहिती संकलित केली. आता कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे आरक्षण 100% टिकेल असा मला विश्वास आहे. आता एक भाग दुसरा आहे की जरांगीजी काय म्हणतात वगैरे वगैरे. मराठा समाजाला आज आरक्षण जे दिले ते 10% दिले, शैक्षणिक आणि सामाजिक दिले. आता दुसरी जी मागणी आहे की ओबीसी म्हणून ओबीसी मधलं आरक्षण दिलं जावं. पहिल्यापासून सरकारने स्पष्ट केलेलं होतं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, की आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आणि ते आमच्या सर्वांचं मत आहे. नव्हे तर ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. माझी आपल्या मार्फत जरांगेंना विनंती आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जावं, आणि शेवटी कोणाही घटकातलं आरक्षण दिल्याने त्याचा सुद्धा एक अभ्यास केला जावा. इथं ओबीसी मधनं आरक्षण देतं, ओबीसीचं आरक्षण 27% आहे, त्यातनं दिल्या गेल्याने ती टक्केवारी वाढणार नाही. त्यामुळे त्याच्याने किती फायदा होईल, आणि 10% स्वतंत्र दिलं गेलेलं आहे त्याच्याने किती फायदा होईल.
सरकारला तर 100% वाटतं, आम्हालाही वाटतं की त्याच्याने अधिक फायदा आहे. त्यामुळे त्या नवीन घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं अशी आमची विनंती आहे. हे 10% दिलेलं आम्ही मागितलंच नव्हतं, आम्ही ओबीसी मधनं मागत होतो आणि हे 10% आम्हाला पाहिजेच नाही असं सुद्धा ते म्हणतायत ते. आणि आतापर्यंत सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने राज्यभरामध्ये खूप मोठे मोर्चे काढले, ते अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये झाले. त्याच्यातून त्या सबंध मोर्चातून आणि वेगवेगळ्या मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत या सर्वांनी मिळून मराठा समाजासाठी वेगळंच आरक्षण नेहमीच मागितलेलं आहे. दरांगे साहेबांचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आताचं जे मत आहे किंवा सुरुवातीला त्यांनी जे मांडलं ते मला असं वाटतं की निजामाच्या कालावधीमध्ये असलेल्या नोंदी वगैरे वगैरे त्या बाबतीमध्ये त्या संदर्भात सरकारने पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता दिलेल्या आरक्षणाचा लाभ किती आहे त्याचा कुठेतरी व्यवस्थित अभ्यास प्रत्येकाने केले तर सरकारने सुद्धा केलेला आहे. हा एक अतिशय आनंदाचा क्षण गेल्या अनेक वर्षाच्या आंदोलनाचा असं मी मानतो. जरांगेंना काही आवाहन कराल का? कारण आता मी परीक्षा केलं ना आपल्या मार्फत माझी विनंती केली. परीक्षा चालू प्रदेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे. मी वेळोवेळी विनंती करत आलो की आणि आताही करतोय की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत त्या ठिकाणी व्हावं. सरकारने त्या बिलामध्ये जे नमूद केलं असेल त्याचं काय मी पूर्णपणाने वाचन केलेलं नाही, त्यामुळे त्याच्यातली बाब स्पष्ट असेल. जरांगे पाटील म्हणते आम्हाला पूर्णपणे फसवले आणि लोकसभा झाली तर याने आम्हाला देणार नाही, कारण हे सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही त्यांचं म्हणणं. आता सरकार या बाबतीमध्ये सरकारकडनंच उत्तर येईल ना. सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत ते या संदर्भातली माहिती देतील. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या गळाला लागले. त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीच्या गळाला पण अजितदादांच्या गटाला की बरेच आमदार येणार आहेत अशी चर्चा आहे. मिटकरी तुमचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा बोलले की 7-8 लोक आमच्याही संपर्कात आहेत. काय आहेत नावं तुमच्या? निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर आमच्या संपर्कात येणाऱ्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची सुद्धा संख्या मोठी आहे. अनेकांचा दादांच्या जवळ संपर्क आहे, काहींचा प्रफुल्ल पटेलांच्या जवळ आहे, काहींचा माझ्या जवळ आहे. ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला आपल्याला कळू. असंच आहे मोठा मासा. तुम्ही वापरला तो शब्द वापरणं योग्य नाही, पण काही वजनदार राजकीय ताकद असणारे नेते नक्की आहेत. धन्यवाद. थँक्यू. सगळे जर बीजेपीमध्ये गेले म्हणजे पक्षात आले मतदान कसं करायचं?